तळाशेत गटात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा झंझावती प्रचार दौरा। विकास कामांच्या जोरावर आमचा विजय निश्चित। उमेदवार संगीता बक्कम। तळाशेत जिल्हा परिषद गटात आमचे नेते खासदार सुनील तटकरे साहेब व राज्याच्या महिला व बालविकास मंत्री नामदार आदिती तटकरे यांच्या माध्यमातून भरपूर विकासाची कामे झाली असून या विकास मुद्द्यावरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून तळाशेत जिल्हा परिषद गटातून दिशा दीपक जाधव यांना तर साई पंचायत समिती गणातून मी संगीता संजय बक्कम आम्हाला तटकरे साहेबांनी उमेदवारी दिली आहे। प्रचारादरम्यान तळाशेत गटात फिरत असताना आम्हाला सर्वत्र उत्स्फूर्त असा प्रतिसाद ग्रामस्थांचा मिळत आहे। आमचा विजय हा विकास कामांच्या जोरावर निश्चित असल्याचा विश्वास साई पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार संगीता बक्कम यांनी तिलोरे गावात मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी प्रसार माध्यमांजवळ बोलताना व्यक्त केला। तटकरे साहेबांच्या माध्यमातून आज होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जात असताना आदरणीय तटकरे साहेबांनी जो तळाशेत जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सौ दिशा दीपक जाधव यांना उमेदवारी दिली आणि साई पंचायत समिती गणासाठी मी सौ संगीता संजय बक्कम मला या ठिकाणी उमेदवारी मिळालेली आहे। त्यामुळे या उमेदवारीच्या माध्यमातून आम्ही या भागामध्ये प्रचार करत असताना निश्चितच आदरणीय तटकरे साहेबांच्या माध्यमातून ताईच्या माध्यमातून जे काही कामं केली गेलेली आहेत त्या कामाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही या ठिकाणी या निवडणुकीला सामोरे जात आहोत। आणि याच्यामध्ये आज ही माझी पहिली बाईट या ठिकाणी ज्या गावामध्ये होते त्या माझ्या तिलोरे गावामध्ये होते आणि त्याचा मला पूर्ण अभिमान आहे आणि त्याच्यावरच मी विश्वास देऊन सांगते की आज तिलोरे गावातील जी ग्रामस्थ लोक माझ्या बरोबर आहेत त्याच्यावरनं निश्चितच मी सांगते या ठिकाणी आमच्या दोघींचा विजयाचा मुहूर्तमेढ खंडोबाच्या चरणी या ठिकाणी आम्हाला मिळालाय असंच मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करीन। आणि लाडक्या बहिणी देखील तुम्हाला दिसतायत त्या सोबत आमच्या बरोबर असलेल्या, त्यामुळे त्यांचा देखील उदंड प्रतिसाद हा आमच्या दोघींच्या पाठीशी अखंड राहील हाच विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करीन। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।